गुडघे येते याच्यात तुम्हाला दाखवलं याची नव्हतं हे आता दाखवायला खाली घ्या पाठीमध्ये खाली म्हणजे कोण आले तुम्ही MRI एक्सरे काही केले याच्यात काहीच नाही केलं हे कधीपासून दुखतंय का सरळ हात खाली घ्या बीपी डायबिटीस काही साखर जेवणानंतर छाती दुखते का तुम्ही नाही छाती दुखते दाबलं तर हा दुखलं इकडे दुखणार नाही बरं नाही इकडे आता नीट आहे का तुमच्या मानेमध्ये C4 C5 6 मध्ये ह्या ठिकाणी गॅप पडून तुम्हाला झाले 10, 15 ते 20 वर्ष त्यावेळेपासून तुम्हाला दर 2-3 महिन्यातून एकदा मानेत चमक भरणं उठून भरणं असा प्रकार होत असतो हेवी काम केलं उशीर जास्त घेतला मानेला झटका बसला तर असं ऑटोमॅटिक नाही होणार पण आता काय झालं एवढ्या 6 महिन्यात 12 महिन्यात किंवा 2 वर्षात त्याचं जे कार्टिलेज असतं गाठी असते ती हळूहळू बाहेर यायला लागली घसली आणि इथून ब्लड सर्क्युलेशन ब्रेन छाती पाठ शोल्डर या हाताला होतं म्हणून मानेपासून डावा दुखतो जडतो वरील पडतो मग याचा कळ लागतो आता यालाच म्हणतात सर्वायकल स्पॉन्डिलायसिस हा झाला पहिला दुसरा आजार इथे L4 L5S मध्ये गॅप आहे या ठिकाणी पण तसंच वरची ती खाली सरकली डिक सरकून भरपूर दिवस झाले पण त्याच्यानंतर कालांतराने कार्टिलेज जसं जसं बाहेर आलं तशी ही नस दबली गेली आता ही जी नस आहे पाठीमागच्या 10 ते 15 वर्षापासून बंद असल्यामुळे तुमचा डावा गुडघा जास्त दुखतो उजवा गुडघा कमी दुखतो बरोबर इथून ब्लड सर्क्युलेशन पूर्ण बाहेर न झाल्यामुळे कमरापासून डावा पाय दुखणं जड पडणार रग लागणार कळ लागणार ऐकून घ्या मी काय सांगतो पटकन तर इथून ब्लड सर्क्युलेशन देवाने आपल्याला एक वरदान दिलंय दिवसभरात हजारो सेल्स डेट होता रात्रीतून परत रिजनरेट होता पण हा नियम तुमच्या या गुडघ्याला लागू नये म्हणजे दिवसभरात तुमच्या हजारो सेल्स डेट होता रात्रीतून परत रिजनरेट होता हा नियम ब्लड सर्क्युलेशन न झाल्यामुळे तुमच्या हजारो सेल्स डेट झाल्या तर परत रिजनरेट होत नाही त्याचं कारण त्याला ब्लड सर्क्युलेशनच होत नाही म्हणून तुमचा डावा गुडघा हा 70 ते 80% घसला गेला तुम्ही एखाद्या डॉक्टरला गुडघ्याचा एक्सरे दाखवला काढला डॉक्टर म्हणतील कॅल्शियम कमी झालं ऑइल कमी झालं कार्टिलेज पण ते का कमी झालं का घसलं गेलं हे सांगणार नाही ते फक्त म्हणतील काही झटका वगैरे बसला पाय लचकला वयोमानामुळे झालं वगैरे वगैरे पण त्याचं मेन कारण हे जोपर्यंत इनस ब्लॉक आहे तुम्ही त्याच्यावरती कितीही ट्रीटमेंट केली लागू होणार नाही लागू पडली जेव्हा हा गॅप क्लिअर होईल नस चालू होईल तेव्हा त्याला रक्तपुरवठा चालू होईल तेव्हा ट्रीटमेंट लागू पडेल त्याला 3 सेटिंग नंतर हळूहळू फरक जाणवायला लागेल 10 दिवसात कव्हर होईल पण थर्ड स्टेजपेक्षा जास्त जर गुडघ्याचा डॅमेज झाला तर तो आयुष्यभर तसाच राहील थर्ड स्टेजच्या आत असेल तर त्याला ट्रीटमेंट लागू पडेल रिकव्हरी वाढेल ही पण 2 दिवसात होणार नाही 8 ते 10 दिवसाची प्रोसेस आहे याला सायटिका प्रॉब्लेम म्हणतात याला सर्वायकल स्पॉन्डिलायसिस म्हणतात गुडघ्याचा आजार वेगळा 3 दिवसानंतर हळूहळू फरक पडायला लागतो नस चालू व्हायला 36 घंटे लागतात जसं जसं रक्तपुरवठा चालू होतो नस चालू होते तसं क्लिअर होतो पण हा प्रकार 80%च रिकव्हर होईल 20% हा मारेपर्यंत राहील त्यामुळे 20% साठी नियम आहे आता इथून पुढे 20% म्हणजे काय तुम्हाला कमरासाठी नियम फालतू झोपणं वजन उचलणं वाकून जास्त काम करणं बिना बेल्टचा प्रवास करणं बिना बेल्टचं काम करणं बंद आहे कमराचा LS बेल्ट दिला असेल डॉक्टरांनी जोपर्यंत कमराचा बेल्ट लावणार नाही तोपर्यंत कमराला फरक पडणार नाही किंवा ही नस ऍक्टिव्हेट होण्यासाठी फरक पडणार नाही जेव्हा ती नस चालू होईल तरच तो हा झाला कमरेचे नियम मानेला परत वेगळे नियम मानेसाठी मान मोडणं डाव्या कुशी झोपणं मानेला झटका देणं पण जोपर्यंत तुम्ही डाव्या कुशीवर झोपताच आहे उशीर जास्त घेताय रोंदून घेताय मानेला झटका देताय डोक्यावरून खांदे वजन घेताय हा त्रास दिला थोडा बीपी डायबिटीस नाही ना रिलॅक्स जर मला 3 ते 5 सेटिंगमध्ये नाही फरक पडला तर MRI करणं गरजेचं असतं
पुशव झोपा माइंड लावून ताना 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 इकडे या पुशव झोप अहो पुशव झोपा करा अशी आहे पाय इकडे डोकं इकडे डोकं इकडे पाय इकडे डोकं इकडे करा आजपर्यंत किती डॉक्टर झाले गुडघ्यासाठी जे मी सांगितलं आजपर्यंत किती डॉक्टरने सांगितलं हा हो ते डॉक्टर म्हणते ते काय खाली सरका करा मान टेकवून देते सरळ झोपा डॉक्टरने काय सांगितलं आजपर्यंत सरळ डॉक्टरने सांगते नाही या मुलगी आत्ताच येत आहे सर 1 महिन्यापासून पण हा गुडघ्याचं भरपूर दिवस नाही गुडघ्याचं आहे ते सांधेवात आहे त्यांना नाही सांधेवाता नाही समजले सांधेवाता असतं मग दोन्ही गुडघे सेम दुखायला पाहिजे हा बरोबर समजलं हात दुखणं झालं का मग हात दुखतो हात दुखणं झालं का हे दुखतं. पण डॅमेज तुमचं एकच जास्त आहे ना हा अरे पॉझिटिव्ह आहे तुमचं असं हा अरे टेस्ट पॉझिटिव्ह आली का हा अरे म्हणजे काय ते सांधेवाताची टेस्ट नाही तसं नाही केली ती काही. तुम्हाला कोणी सांगितलं सांधेवात गाऊट हे झालंय बरं सांधे खूप सुजायचे लाल व्हायचे डायरेक्ट दोघं पायांचे कोणत्या तरी कधी हे पाय म्हणजे काढले की ते बरोबर युरिक ऍसिडमुळे पण होतं हा युरिक वाढलंय युरिक ऍसिड वाढणं आणि सांधेवात असतं असं थोडी लगेच असतं सुजन त्यांचं ओझं गुडघं कमरापासून दोस्त आहे मानेपासून तोच आहे वरती का ओझी साईड सर कोण येतोय तुम्हाला कम्प्युटर बी घ्यावा सरळ झोपायचं का असंच सरकून सांग बाबा भिंती का तोंड करा पाय सरळ जाऊन द्या असं फक्त आल्ला थोडं बस हा पाय असं ठेवा असं भिंतीला टेकून बरोबर आहे ना आता बरोबर ना तुम्हाला काय त्रास वगैरे होत नाही ना तुम्हाला काही त्रास होतो नाही मेकअप लावले तर नाही नाही डाव्या हाताला मुंग्या येतं बरं का उजव्या हाताला तुम्ही सर्वची साईड बोलते नाही 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 उजव्या नाही डाव्या डाव्या चुकीचं हे करते म्हणजे अपोजिट साईडला हा तुम्ही ज्या पायाला लावलाय नाही 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 चुकीचं ज्या गुडघ्याला लावलाय त्या नाही 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 इकडे तेच म्हटलं नाही नाही तुम्ही ज्या गुडघ्याला लावले कप त्या गुडघ्याला नाही येत का नाही 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 या इकडच्या गुडघ्या अहो मग तेव्हा मग सरांनी मला कोणतं नाही 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 ते सरांनी ते पायाचे व्यायाम केला ना तो कोणत्या इकडे हा तेच म्हटलं असतं